नागभीड़ किडनी रैकेट मामले ने महाराष्ट्र की राजनीति में हलचल मचा दी है। 1 लाख रुपए के कर्ज के लिए किसान को विदेश भेजकर किडनी बेचने का आरोप है। विधानसभा में जांच और सख्त कार्रवाई की मांग उठी है। अध्यक्ष महोदय, खरं पाहिलं तर एका गरीब शेतकऱ्याला कर्जबाजारी करून त्याला परदेशात जाऊन किडनी विकायला लावणं हे केवळ सावकारी पाश नाही, तर हे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे की ज्याला ह्युमन ट्रॅफिकिंग आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या ठिकाणी 1 लाखाच्या कर्जाचे 74 लाख रुपये व्याज होतेच कसे अध्यक्ष महोदय? 4000% 4000% व्याज त्या ठिकाणी होतं त्याचं। आणि ब्रह्मपुरीतील त्या सावकारावर सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे सुद्धा आजपर्यंत दाखल करण्यात आलेले नाही अशी माहिती या ठिकाणी आहे। तर ते कधी या ठिकाणी करण्यात येणार अध्यक्ष महोदय? दुसरा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील हा अशिक्षित शेतकरी त्याचा पासपोर्ट व्हिसा परदेशात प्रवासाची व्यवस्था इतक्या कमी वेळात कोणी केली? या रॅकेटचे धागेदोरे तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत असताना राज्य सरकारनं याला केवळ स्थानिक पोलीस ठाण्यापुरतं का मर्यादित ठेवलं? यात इंटरस्टेट इन्व्हेस्टिगेशन साठी केंद्रीय यंत्रणाची मदत घेतली काय? इंटरपोल किंवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची मदत का घेतली गेली नाही? या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी हवं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, कागदपत्र या ठिकाणी सांगतात की या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती केली। आता मंत्री महोदयांनी सुद्धा उत्तर दिलं आणि ती त्रिसदस्यीय समिती 2 वर्षात या भागात त्यांनी किती भरारी पथके धाडली आणि किती बेकायदेशीर सावकारांवर गुन्हे दाखल केले की समिती केवळ फक्त कागदावरच आहे? याचे उत्तर मला हवं आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 6 आरोपींपैकी काही आरोपींना जामीन मिळाला आहे आणि काही फरार आहेत। अध्यक्ष महोदय, हा रॅकेट काही याचा सूत्रधार हा एकदम मोकाट सुटलेला अध्यक्ष महोदय या ठिकाणी। आणि त्यामुळं या ठिकाणी ज्याने या लोकांना किडनॅप विकल्यात त्याला काय अटक करण्यात आली? या ठिकाणी अटक करण्यात आली नाही अध्यक्ष महोदय। सरकार केवळ छोट्या सावकारांवर कारवाई करून उपयोगाचं नाही, तर हे जे वाचवण्याचा प्रयत्न करतात अशा माशांना जे रॅकेट चालवतात त्यासाठी काय करणार आहे हे सुद्धा या ठिकाणी मी विचारू इच्छितो। आपण SIT बसवण्याचं या ठिकाणी सांगितलं मंत्री महोदय। 30 डिसेंबर 2025 ला आपण SIT स्थापन केली। आज फेब्रुवारी 2026 महिना संपत आला आहे। या 2 महिन्यात SIT ने महाराष्ट्राबाहेरील एकाही मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे। आणि त्यामुळं मला या ठिकाणी विचारायचं वाटतं की शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकऱ्याचे अवयव गेले, ज्याची जमीन गेली, आज सगळे ते दहशतीत आहेत। याला मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा विशेष योजनेतून या कुटुंबाला तातडीची मदत आपण करणार आहात का आणि त्यांचा उपचाराची व्यवस्था करणार आहात का, असा स्पेसिफिक प्रश्न आहे। सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले, एक पहिला प्रश्न त्यांचा असा होता की हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्यामुळे केवळ फक्त जिल्हास्तरीय SITच्या माध्यमातून याची चौकशी न होता केंद्रीय एजन्सीची याच्यामध्ये मदत घेतली पाहिजे। तर निश्चितपणे आपण जी SIT गठीत केली त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर, कारण हे आपल्या SITनीच याचे पाळेमुळे कुठपर्यंत आहे आतापर्यंत शोधून काढलं। जसं की 2च फक्त आपल्या इथले होते, बाकीचे जे दुसऱ्या स्टेटमधले होते त्याच पद्धतीनं ऑपरेट होणारं हॉस्पिटल कोणचं आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर कोणचा आहे हे आपल्या SITनंच त्या ठिकाणी शोधून काढलं होतं। पण तरी देखील ह्या SITचा अंतिम अहवाल तातडीनं मागून याची व्याप्ती त्या ठिकाणी लक्षात घेऊन केंद्रीय यंत्रणांची देखील त्या ठिकाणी किंवा राज्यस्तरीय यंत्रणांची मदत त्या ठिकाणी घेण्यात येईल। दुसरा आपला अतिशय संवेदनशील प्रश्न आहे की सदर कुटुंबाला मदत, तर निश्चितपणे जी काही मदत ह्या नागभीडच्या आपल्या कुटुंबाला देता येईल ती मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू।